नमस्कार मंडळी. आपण सध्या बघतो राशी अशी कशी. विविध विषयांवर आपली चर्चा झाली. खूप वेळेला माझ्या मित्रांच्यात किंवा आम्ही जे ओळखीचे बसतो ग्रुप्स आहेत सगळ्यांच्यात, त्यावेळेला खूप वेळेला लोकांची ही तक्रार येते, बरंचसं भविष्य बरोबर झालं पण थोडेसे अडचणी आल्या, थोडंसं कमी झालं, थोडंसं नीट नाही झालं, असं नाही झालं वाटतंय, तसं वाटतंय. मी त्याच्यावरही एकदा विचार करायचा प्रयत्न केला. मग मी 2-3 प्रख्यात ज्योतिषांशी चर्चा केली. हे आपल्या अंतरिक्षात असं बरंचसं अगम्य आहे जे आपल्याला अजून सापडायचं आहे. ज्या वेळेला एखादा इफेक्ट चुकतो, म्हणजे ज्योतिषाचं कॅल्क्युलेशन, हे शास्त्र कॅल्क्युलेट करायला थोडंसं कुठंतरी कमी पडतं किंवा कुठंतरी साईड ट्रॅक जातं. हे आपण क्रिकेटच्या भाषेत म्हणतो ना, स्टंप मध्ये येणारा बॉल स्विंग होऊन आउट ऑफ स्टंप गेला, असं काहीतरी घडतं. त्यावेळेला बऱ्याचशा मान्यवर ज्योतिषांच्या याच्यानंतर आता लेटेस्ट मध्ये शोध लागलेले, म्हणजे गेल्या 50-75 वर्षामध्ये शोध लागलेली 3 ग्रह, हर्शल, नेपच्यून आणि प्लुटो, हे त्या व्यक्तीच्या पत्रिकेत कुठंतरी आपण म्हणू कोण स्थानात अशा व्यवस्थित अंशावर किंवा कलांविकलांवर असतात की त्याचा इफेक्ट इतर ग्रहांवर थोडाफार तरी जाणवतो. आणि त्यामुळं आपण म्हणतो ना, गॅरंटेड सेंच्युरी करणारा माणूस या 99 वर आउट झाला. काय लक आहे, हे लक या 3 ग्रहांमध्ये येतं. किंवा अरे हा तर बोलला होता, नाईट वॉचमन म्हणून पाठवलं होतं टुकू टुक टुकू खेळायला, यांनी नाईट वॉचमनच्याच कामामध्ये 50 केल्या. हे 3 ग्रहांमधला कुठला तो एक ग्रह बोललाय निश्चित. अशा ज्या अनपेक्षित घटना घडत असतात किंवा ते हे करत असतात, त्यावेळेला या ग्रहांच्या पैकी कशाचा तरी एखाद्याचा इफेक्ट असू शकतो, असा त्यांचा तर्क. तो बराचसा बरोबर असावा असा माझाही तर्क. कारण खूप वेळेला काय होतं की एखादा माणूस अचानक चमकतो. हे 12वी पण काय, ग्रॅज्युएशन पर्यंत ज्या माणसाला 50 ते 55 याच्या पुढे जाता आलेलं नाही, तो एखादा शॉर्ट टर्म कोर्सला डायरेक्ट पहिल्या 10 येतो. लक्षात घ्यायचं. मी जेवढं वाचलं, कारण ह्याच्यावर पुस्तकं खूप कमी आहेत, या ग्रहांचा अजूनही अभ्यास तौलनिक तसा झालेला नाहीये, पण जी काय वाचन आली त्यातलं हे इफेक्ट्स हर्शलमध्ये जास्त दिसतात. अचानक लॉटरी लागणे, अचानक ब्लिंक होणे, अचानक प्रकाशात येणे, या ज्या अचानक मधल्या गोष्टी असतात ना, आणि सुखावह गोष्टी असतात ना, त्या गोष्टी काही काही वेळेला तो हर्शल त्याप्रमाणे कोण स्थानात असेल तर करून देत असतो. पण नॉट नेसेसरी. कारण परत त्याची ते अंशात्मकता किती आहे आणि त्याचे इतर ग्रहांशी होणारे संयोग किती, हेही तेवढेच महत्वाचे असतात. कारण तसं बघायला गेलं तर पृथ्वीपासून हर्शल सगळ्यात जास्त लांब आहे. त्याच्यानंतर नेपच्यून, प्लुटो जरी येत असेल तर नवग्रह अलीकडे, पलीकडे हर्शल. त्यामुळे आपल्यावर पडणारा पहिला मेजर इफेक्ट जो असतो तो त्या नवग्रहांचा असतो. तर नवग्रहामध्ये जर समजा पत्रिकात अडचण मोठी असेल आणि हर्शल खूप कमी जरी असला तर त्याचा इफेक्ट येणार नाही, कारण इकडच्या बाकीच्या नवग्रहांनी तेवढी साथ दिलेली नाही. म्हणजेच लक्षात घ्या, हर्शलचा इफेक्ट कसा असतो तर बाकी सगळी परिस्थिती तुम्हाला साथ थोडीफार देत असेल तर हर्शल एकदम असा वर नेऊन ठेवतो एखाद्या वेळेला. बरं, आयुष्यभराकरता देणाऱ्या, साथ देणाऱ्या ग्रहांपैकी तो नाही, पण तो एखाद्या वेळेला जे काही साथ देतो ना, त्या याच्यातनं तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाऊ शकतं. असं म्हणजे
अगदी आपण हे करायला गेलो तर एखादा हिरो अगदी म्हणजे याबाबत माझा कुठलाही अभ्यास नाही, मी एक जस्ट आठवलंय म्हणून नाव घेतो, या नावाचा सत्यतेशी कुठलाही संबंध असेल असं वाटत नाही, पण 7 हिंदुस्थानी पासून आनंदपर्यंत जे पिक्चर त्याचे अमिताभ बच्चनचे ऑल्सो रँक मध्ये होते, तो एक जंजीर हिट झाल्यानंतर तेच नाही म्हणजे आधीचे 5-6 पिक्चर्स नाही तर पुढच्या येणार प्रत्येक पिक्चरला तो त्याचा स्टारिंग रेट वाढत गेला. असू शकेल हर्षलचा इफेक्ट, मला माहित नाही, पण मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो की अचानक चमकणं. तुम्ही जर त्याची हिस्ट्री खरी बघितली तर प्रकाश मेहरा साहेब पहिल्यांदा या चित्रपटाकरता देवानंदकडे गेले होते, पण देवानंदनी या चित्रपटात हिरोईन बरोबर एकही गाणं नाही किंवा नाच नृत्याविष्कार नाही या कारणासाठी तो चित्रपट नाकार. हे अर्थात त्या कालावधीतल्या मायापुरी या पुस्तकात आलेल्या हे वाचन मी जे काय बोलतो ते वाचनात न बोलतोय बरं का, यातला कुठलाही माझे असं समोरासमोर इफेक्ट काही नाहीये, हे सगळं ऐकीव आणि वाचीय या याच्यातनं बोलतोय. त्यानंतर त्यांनी आता तो नाचण्याच्या याच्या हिशोबाने देवानंद साहेबांनी नकार दिल्यानंतर त्यानंतर तो पिक्चर राजकुमार साहेबांकडे गेला होता. जानी हमें आपकी शक्ल पसंद नहीं इसलिए हम ये सिनेमा नहीं करेंगे, असं काहीसं उत्तर त्यांनी राजकुमारनी दिल्याचं वदंता फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यानंतर तिसऱ्यांदा तो पिक्चर गेला तो जया बहादुरजींच्या आपण काय म्हणतो शिफारशीनं अमिताभ बच्चनकडे. एक नवा स्टार जन्माला आला. अर्थात त्यात बच्चनजींची मेहनत आणि हे कुठेही टाळत नाही, मी फक्त तुम्हाला हर्षल इफेक्ट्स कसे असतात तो इफेक्ट एक वेळचा असेलही कदाचित, त्यानंतर आयुष्यभर टिकवलं ते त्यांनी त्यांच्या मेहनतीने.